सर्वांना सुपरिचित अशी ही बोगनवेल आपल्याकडे सगळीकडे ती दिसते. पण मंडळी, ही आपल्याकडली नाही बरं का. ही आली आहे दक्षिण अमेरिकेतून. दक्षिण अमेरिका आणि आपला देश यांचं हवामान बरंचसं सारखंच आहे, उष्णकटिबंधीय, आणि त्यामुळे ही बोगनवेल आपल्याकडे पण छान होते. आता लोकांना असं वाटतं की ही एवढी कलरफुल आहे, सुंदर रंग दिसत आहेत, की त्याची फुलं आहेत. पण तसं नाही आहे बरं का. हे त्याच्यात ब्रॅक्स, आणि त्याच्यामध्ये अगदी बारीकचं फूल असतं. हे ब्रॅक्स कलरफुल होण्यासाठी एक कारण असं की सगळ्या कीटकांना आकर्षित करून घेणं, म्हणून ते ब्रॅक्स असे कलरफुल असतात. अशा अनेक वनस्पती आहेत की ज्यांची पानं निरनिराळ्या रंगाची होतात, त्यातलीच ही एक. आता याचा शोध दक्षिण अमेरिकेमध्ये जो लागला, तो एक फ्रेंच नेव्हिगेटर कमांडंट लुई बोगेनविलर असं त्याचं नाव. त्यांनी त्या मोहिमेचं नेतृत्व केलं आणि म्हणून त्याच्यावरून या झाडाला बोगनवेल असं नाव पडलं. आता आपल्याकडे तर ही खूप दिसते. याचं कारण असं की रुजायला सोपी, याशिवाय पाणी फार कमी लागतं. जेवढं पाणी कमी आणि जेवढं ऊन जास्त, तेवढी त्याची फुलं जास्त कलरफुल दिसतात, जास्त डार्क रंगाची दिसतात. त्याच्यामध्ये इतके रंग आता काढले गेलेले आहेत, हायब्रिड्स निरनिराळे निघालेले आहेत त्याच्यामध्ये. मला वाटतं एक 15 रंग तरी त्याच्यामध्ये काढले असतील. मग त्याच्यामध्ये आणखीन कॉम्बिनेशन्स, अशी पण हायब्रिड्स त्याच्यामध्ये काढलेली आहेत. अशी ही सगळीकडे सगळ्यांना आवडती अशी ही बोगनवेल आहे. तर याच्यातला हा रंग फारच अट्रॅक्टिव्ह आहेच, पण याच्यावर आणखीन बरेच रंग आपल्याकडे अवेलेबल आहेत. आमच्या कॉप्स नर्सरीमध्ये सुमारे 1000 प्रकारच्या वृक्षवल्लींची सुदृढ रोपे अवेलेबल आहेत. आमचा पत्ता डॉक्टर कोपरकर, कॉप्स नर्सरी, गावाचं नाव गव्हे, दापोलीपासून फक्त 4 किलोमीटरवर, जिल्हा रत्नागिरी.